नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचं आपलं या ठिकाणी क्वालिटीचं जे काही लेक्चर आहे यामध्ये आपण भारतीय संविधानासंदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत। आपला सर्वांना माहिती आहे की भारतीय संविधान हे काय एक प्रकारचं नियमाचं पुस्तक आहे, बरोबर आहे। आपण या ठिकाणी या संदर्भात विचार केला, या ठिकाणी अगोदर याची माहिती जी काही ती अगोदरची जी काही व्हिडिओ यामध्ये आपण बघितलेली आहे। आता आपण वेगवेगळ्या भागामध्ये जे परिशिष्ट बरोबर आहे, शेड्यूल्स बरोबर आहे, याचा या ठिकाणी विचार करणार आहोत। आता एकूण आपल्याला तुम्हाला मी उल्लेख केला होता, एकूण आपले शेड्यूल्स किती आहेत, 12 शेड्यूल्स आहेत बरोबर आहे। परिशिष्ट, अनुसूचित जमाती बरोबर आहे, या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर आपल्या एकूण शेड्यूलची संख्या आहे 12। तर त्या प्रत्येक जे काही पहिलं शेड्यूल असेल, दुसरं शेड्यूल असेल, तिसरं शेड्यूल असेल बरोबर, असे एकूण कंटिन्यू किती 12 शेड्यूलचा आपण विस्तृत स्वरूपात या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी मी मांडून ठेवले या ठिकाणी पहिलं शेड्यूल्स आहे, दुसरं शेड्यूल आहे, तिसरं शेड्यूल बरोबर आहे। या लगेच आपण काय 3 शेड्यूलची या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी पहा, आता शेड्यूल्स म्हणजे काय नेमकं एक प्रकारे परिशिष्ट म्हणतात, ऑब्लिक मध्ये त्याला काय दुसऱ्या शब्दात अनुसूची म्हणतात बरोबर। आता या ठिकाणी आपल्याला या शेड्यूल्स मध्ये कोणकोणत्या कलमा आहेत बरोबर आहे, त्या कलमा कशाच्या अंतर्गत आहेत बरोबर आहे, त्या ठिकाणी सर्व आपल्याला चर्चा करायची आहे। तर पहा या ठिकाणी परिशिष्ट क्रमांक 1 बरोबर आहे, यामध्ये विषय आहेत आणि नंतर काय कलम। या ठिकाणी पहा, आता आपल्याला माहिती आहे घटक राज्य आणि घटक राज्य मिळूनच नेमकं काय बनतं, केंद्र बनतं बरोबर आहे। तसं आपल्या भारतात एकूण 28 घटक राज्य आणि दुसरी 8 केंद्रशासित प्रदेशाची नावे व क्षेत्रीय अधिकार कक्षा, स्टेट्स अँड युनिटरी टेरिटरीज बरोबर आहे। याचं जर काही माहिती आहे किंवा याचं जे काही इन्फॉर्मेशन आहे आर्टिकल किती 1 ते 4 मध्ये, तर जास्तीत जास्त आपल्या या ठिकाणी भर कशावर द्यायचं, या ठिकाणी आपल्याला नाव बरोबर आहे। म्हणजे पहिलं जे शेड्यूल्स आहे या ठिकाणी नावासंबंधित जास्तीत जास्त याच्यावर फोकस केलं जातं की घटक राज्याची नावे आणि केंद्रशासित प्रदेश बरोबर आहे, या संदर्भात नेमकं स्टेट्स अँड युनिटरी टेरिटरीज बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी नाव हा शब्द या ठिकाणी महत्वाचा आहे। म्हणजे पहिलं शेड्यूल जे आहे ते कशा संदर्भात आहे, नावासंबंधित आहे बरोबर। त्याच्यानंतर दुसरं शेड्यूल म्हणजे आपण कमी वेळामध्ये समजून घेणार आहोत। परिशिष्ट क्रमांक दुसरं, या ठिकाणी विषय, कलम बरोबर आहे। आता पहा, या ठिकाणी राष्ट्रपती, राज्यपाल, संसदेचे जे काही दोन्ही सभागृह, जसे की लोकसभा असेल, राज्यसभा असेल, याचे दोन्ही सभागृह आणि याचे दोन्ही सभागृहाचे सभापती बरोबर आहे, किंवा संसदेचे सभापती हे। त्याच्यानंतर राज्याच्या विधिमंडळाचे सभापती, जसे विधानसभा असेल, आता विधान परिषद असेल, हे काय सुप्रीम कोर्ट आणि दुसरं हायकोर्ट बरोबर आहे। न्यायालयाचे काय असतील, न्यायाधीश असतील, कंट्रोलर ऍडिटर जनरल बरोबर आहे, कंट्रोलर ऍडिटर जनरल म्हणजेच कॅग याचं वेतन बरोबर आहे। आता या ठिकाणी सर्वात महत्वाचा शब्द आहे, या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत मी काय सांगतो हे कळालं नसेल, पण ह्या वेतन या शब्दाने आपल्याला जाता येतं। वेतन म्हणजेच काय नेमकं एक पैसा, किंवा नेमकं त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हणतो आपण पे म्हणजेच काय नेमकं पगार। परंतु राष्ट्रपती, राज्यपाल हे काय आपल्या भारताचे नोकर आहेत का, नाही बरोबर आहे। नोकरदार वर्ग काय करतो, पगार घेतो, परंतु हे नोकरदार नसून बरोबर आहे, म्हणजे आपल्या राज्याचा कारभार चालणारे कर्ते आहेत बरोबर आहे। म्हणून यांना आपल्याला या ठिकाणी पगार हा शब्द नेमका या ठिकाणी चुकीचा शब्द आहे बरोबर आहे। पगार हा शब्द या ठिकाणी उल्लेख करता येणार नाही, तर त्यांना आपला काय म्हणता येईल, या ठिकाणी मानधन हा शब्द या ठिकाणी घेता येईल। त्याच्यानंतर मानधन किती असतं या बाबतीत चर्चा करता येते। त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या स्वरूपाचे काय असतात, भत्ते असतात बरोबर आहे। तर हे मानधन, भत्ते किंवा वेतन हे असं म्हणता येतं, राष्ट्रपतींना एवढं वेतन आहे, मानधन एवढं आहे, भत्ते एवढे मिळतात असा उल्लेख करता येतो, पण पगार असा शब्द या ठिकाणी आपण घेता येत नाही। आणि याची संपूर्ण माहिती आपल्याला आर्टिकल म्हणजेच कलम 59, 65 आणि 75 बरोबर आहे, या संदर्भात भेटते। त्याच्यानंतर राज्याच्या विधिमंडळ सभापती याची देखील माहिती 125 आणि 148 आर्टिकल मध्ये मिळते। सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट 158 अंतर्गत आहे। न्यायालयाचे न्यायाधीश 164 आर्टिकल अंतर्गत आहे। कॅगचे जे काही वेतन आहे 186 आर्टिकल अंतर्गत आपल्याला दिसून येतं। म्हणजे दुसरं जे आहे आपण जास्तीत जास्त कशा संबंधित घेतलं, या ठिकाणी शब्द मानधन म्हणजे नेमकं या ठिकाणी वाटलंच तर नेमकं या ठिकाणी मानधन बरोबर आहे, मानधन ओके। मानधन म्हणजे नेमकं पैसा म्हणजे काय, वेतन। पहिलं शेड्यूल आहे कशा संदर्भात, नावासंबंधित, दुसरं आहे मानधन म्हणजे त्यांना पगार द्यावा लागतो, मानधन द्यावं लागतं बरोबर आहे। आणि तिसरं जे शेड्यूल आहे या ठिकाणी शपथ किंवा वचननाम्याचे बरोबर आहे, शपथ किंवा वचन, शपथ घेणे किंवा वचन देणे बरोबर आहे, ह्याला काय म्हणतो आपण प्रारूपे, शपथ किंवा वचननाम्याचे प्रारूप, याला इंग्रजी शब्द आहे ओथ बरोबर आहे। या ठिकाणी शपथपत्र महत्वाचं आहे, शपथपत्रासंबंधित हे तिसरं आर्टिकल आहे, आपलं शेड्यूल्स आहे। यामध्ये मग आता कोण कोण शपथ घेतात, तर पहा या ठिकाणी मी उल्लेख यादी या ठिकाणी बनवून ठेवलेली आहे, याचा विस्तार इकडे आहे।
तर पहा, केंद्रीय मंत्री, केंद्रामध्ये जे काही मंत्री असतात ते संपूर्ण मंत्री काय करतात, नेमकं शपथविधी घेण्याचं कार्य करतात. कारण का त्यांच्या गोपनीयतेची त्यांच्यावर आट असते. कारण का सभागृहामध्ये गोपनीयता फार महत्वाची आहे. सभागृहातल्या चर्चा सभागृहातच राहतात, बाहेर नेमकं त्यांचा उल्लेख केला जात नाही. म्हणून त्यांना गोपनीयतेची काय दिली जाते, शपथ दिली जाते. म्हणजे केंद्रीय मंत्री शपथ घेतात. त्याच्यानंतर निवडणुकांना उभे राहणारे जे काही संसद सदस्य असतात त्यांना देखील नेमकं काय घ्यावी लागते, शपथ घ्यावी लागते. संसद सदस्य सुद्धा काय करतात, शपथ घेतात. या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न शेवटला विचारणार आहे. संसद सदस्य शपथ घेतात. सुप्रीम कोर्टचे जे काही न्यायाधीश असतात, सरन्यायाधीश असतील, त्याच्या खालचे जे काही अंडरखालचे जे काही न्यायाधीश असतील त्यांना देखील शपथ घ्यावी लागते. कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, ह्याचे देखील सदस्य काय करतात, किंवा याचे जे काही व्यक्ती आहेत ते देखील काय करतात, शपथ घ्यावी लागते. राज्याचे मंत्री यांना देखील शपथ घ्यावी लागते. विधानसभा निवडणूक सदस्य शपथ घेतात. विधानसभा सदस्य शपथ घ्यावी लागते. हायकोर्टचे न्यायाधीश देखील काय करतात, शपथ घेतात. सर्वांना प्रश्न आहे की भारताचे कोण पीएम, बरोबर आहे. पीएम हे किती वेळा, हे एकूण किती वेळा, बरोबर आहे, किती वेळा शपथ काय करतात, घेतात, बरोबर आहे. या ठिकाणी मी उल्लेख करतो. उत्तर डायरेक्ट सांग वाटलं तर पर्याय घ्या. 3, 2, 4 आणि या तीन काय का यापैकी नाही, बरोबर आहे. तर मी या ठिकाणी सांगून टाकतो बघा. तर वाटलंच तर तुम्ही असंच बरं काय अडचण नाही सांगून टाकेल. पहा, एक बार काय निवडणुकीला उभं टाकते वेळेस, निवडणूक उभे टाकते वेळेस राईट आहे. नंबर 2, निवडणूक झाली आणि निवडून ते आले, बरोबर आहे. त्यावेळेस म्हणजे काय कायदेमंडळात जाते वेळेस, कायदेमंडळात प्रवेश करते वेळेस, राईट आहे, प्रवेश करते वेळेस. आणि तिसरी अट आहे मंत्रिमंडळाची शपथ घेते वेळेस. म्हणजे अशी एकूण अशी किती वेळ, 1, 2, 3. तर या ठिकाणी पर्याय कोणता क्रमांक होतो, 3. हा 3 वेळेस नेमकं भारताचे पंतप्रधान काय करतात, शपथ घेतात. तर या पद्धतीनुसार आपण जे एकूण शेड्यूल्स किती पाहिले, 3 शेड्यूल्स पाहिले. पहिलं शेड्यूल्स आहे नावासंबंधी. दुसरं आहे जे काही राष्ट्रपती असतील, राज्यपाल असतील, बरोबर आहे. जसे की सुप्रीम कोर्टचे काय न्यायाधीश असतील, बरोबर, हायकोर्टचे न्यायाधीश असतील, कॅग असतील, बरोबर आहे. सर्वांना काय द्यावं लागतं, वेतन द्यावं लागतं, मानधन द्यावं लागतं. तसं दुसऱ्या शेड्यूल्समध्ये मानधनासंबंधी आता नेमकं त्यांच्या पगाराविषयी, आता त्यांच्या भत्त्याविषयी माहिती दिली आहे. आणि कलमा देखील आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं जे शेड्यूल्स आहे त्या तिसऱ्या शेड्यूल्समध्ये आपल्याला आपण विचार केला काय, ते सर्व काय करतात, पगार घेतात, मानधन घेतात आणि नंतर काय करतात, शपथ घेतात. कशाची, गोपनीयतेची. म्हणजे तिसऱ्या शेड्यूल्समध्ये आपण जास्तीत जास्त कशावर भर दिला, शपथपत्र म्हणजे शपथविधी, बरोबर, या घटकावर भर दिला. तर असे एकूण आपले 3 शेड्यूल्स आलेले आहे. हे लिहून घ्या किंवा आता नेमकं याचं स्क्रीनशॉट करून घ्या. लगेच आपण पुढचे शेड्यूल्स पाहणार आहोत. तसेच या ठिकाणी आपल्याला शेड्यूल 4, 5 आणि 6 याचा विचार करायचा आहे. या अगोदर आपण लगेच शेड्यूल 1, 2, 3 आणि तिसरे 3 शेड्यूल पाहिलेले होते. आता या ठिकाणी 4, 5 आणि 6 या 3 शेड्यूलचा विचार करणार आहोत. तर पहा, आता हे करण्याच्या अगोदर आपण तात्काळ लगेच थोड्या वेळाखाली पाहिलं. ते पहिलं शेड्यूल कशा संबंधित होतं, नावासंबंधित होतं, बरोबर आहे. दुसरं शेड्यूल जे होतं ते कशा संबंधित, मानधन, भत्ते, बरोबर आहे, या संदर्भात होतं. आणि तिसरं जे शेड्यूल होतं ते कशा संबंधित, शपथविधीसाठी होतं, बरोबर. आता 4थं शेड्यूल्स काय, म्हणजे आपल्याला करते वेळेसच नेमकं आपल्याला काय करायचं, पाठ करून घ्यायचं आहे. तर 4थं जे शेड्यूल्स आहे नेमकं या ठिकाणी पहा, राज्यसभेतील जागांची राज्य, बरोबर आहे. तर थोडक्यात या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त नेमकं काय लक्षात ठेवायला पाहिजे, राज्यसभा, बरोबर आहे. राज्यसभेतील जागांची राज्य. आता राज्य पण ते एकूण आपले घटक राज्य, बरोबर आहे. भारतातले जे घटक राज्य आहेत आणि पुन्हा नेमकं काय, भारतात दुसरे पण असतात केंद्रशासित प्रदेश. म्हणजे राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेच्या एकूण किती जागा आहेत ते आपल्याला नेमकं कोणत्या शेड्यूल्समध्ये माहिती मिळते, 4थ्या शेड्यूल्समध्ये मिळते. आणि आर्टिकल काय, 4 आणि 80, बरोबर आहे. या अंतर्गत नेमकं आपल्याला माहिती दिसून येते, बरोबर आहे. राज्यसभा आपलं काय, हे राज्यसभा आणि इथं काय सीट्स म्हणजे एकूण त्याच्यामध्ये जागा. आणि तर 2 काय, स्टेट्स म्हणजे राज्यामध्ये आणि काय, युनियन टेरिटरीज म्हणजेच काय, राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यसभेसाठी एकूण किती जागा आहेत हे आपल्याला या ठिकाणी परिशिष्ट 6 मध्ये परिशिष्ट किती 4 मध्ये आपल्याला दिसून येतं, बरोबर. मग आता या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला एक लक्षात पाहिजे, आपल्याला संसदेचे 2 अंग असतात, बरोबर आहे. संसद, बरोबर आहे, पहिलं जे आहे आणि दुसरं. आता पहिलं काय करू आपण या ठिकाणी, लोकसभा घेऊ, बरोबर, लोकसभा. आणि दुसरं जे असतं ते काय असतं, राज्यसभा, राईट, ओके. संसदेचं पहिलं जे सभागृह असतं ते कसं असतं, कनिष्ठ सभागृह असतं, कनिष्ठ सभागृह. आणि हे असतं काय, वरिष्ठ सभागृह, बरोबर, वरिष्ठ सभागृह. याला आपण काय म्हणू, याला लोअर हाऊस
लोअर हाऊस, राईट, आणि याला काय म्हणू अप्पर हाऊस, अप्पर हाऊस, राईट. आणि दुसऱ्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे राज्यसभा. राज्यसभा हे कोणाचं प्रतिनिधित्व करतं? राजाचे प्रतिनिधित्व करणारे काय आहे? सभागृह आहे, राईट. राज्यसभा हे कोणाचं प्रतिनिधित्व करतं? राजाचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो? काउन्सिल ऑफ स्टेट्स. काउन्सिल ऑफ स्टेट्स या नावाने त्याला काय करतो? ओळखतो. तर बस आपलं या ठिकाणी क्लिअर झालं. चौथं जे काही शेड्यूल्स आहे हे राज्यसभेला घटक राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण किती जागा आहेत या संदर्भात नेमकं आपल्याला शेड्यूल चौथ्या भागामध्ये माहिती मिळते. म्हणजे तुमचा पॉईंट या ठिकाणी फोकस कशाला असायला पाहिजे? चौथ्या शेड्यूल मध्ये राज्यसभाना किती जागा आहेत, म्हणजे राज्यसभा हा नेमका या ठिकाणी घटक महत्वाचा आहे, राईट. आणि हे आर्टिकल किती 4 आणि 80 अंतर्गत मोडलं जातं, बरोबर. आता आपण शेड्यूल याचा पुढचं जे काही शेड्यूल 5 याचा विचार करणार आहोत. तर पहा या ठिकाणी काय अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमाती. या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र म्हणजेच काय? शेड्यूल्स एरिया. आणि अनुसूचित जमाती म्हणजेच काय? या ठिकाणी शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमाती. ट्राईब म्हणजे जमाती, बरोबर आहे. याची जी माहिती आहे ती 244 कलम मध्ये भेटते. तर या ठिकाणी प्रशासन काय करतं? नियंत्रणासंबंधी काय म्हणजे तिथलं जे काही अनुसूचित क्षेत्र जे आहे, अनुसूचित जमाती आहे, ट्राईब एरिया, याला काय नियंत्रणात आणण्यासाठी तरतुदी मांडण्याचं काम करतं. मग आता जास्तीत जास्त नेमकं या ठिकाणी कोणातर्फे या ठिकाणी म्हणजे घोषणा होते? तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा घटक कोण आहे? राष्ट्रपती, बरोबर आहे. राष्ट्रपती काय करतो? जर आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेलं जर त्या ठिकाणी परिस्थिती असेल तर ती परिस्थिती सुधारण्यासाठी एखाद्या क्षेत्रास काय करतो? ट्राईब एरिया अथवा नेमकं शेड्यूल्स एरिया, बरोबर आहे. ट्राईब एरिया अथवा शेड्यूल्स एरिया किंवा शेड्यूल्स ट्राईब या नावाने त्याला घोषित करतो. आणि शासनाचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करण्याचं कार्य कोण करतात? राष्ट्रपती करतात. म्हणजे त्या ठिकाणी तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना घोषित करून तिथली परिस्थिती सुधारण्याचं या ठिकाणी राष्ट्रपतीतर्फे काय असतं याची घोषणा केली जाते, बरोबर. ओके. तर परिशिष्ट जे काही 5 आहे ते कशा? ट्राईब एरिया, शेड्यूल्स एरिया आणि शेड्यूल्स काय ट्राईब. आता हे जे आहे शेड्यूल्स किती आहे? आपलं 5 आहे. आपण इंग्रजीत 5 या पद्धतीने काढतो. याहीपेक्षा नेमकं असे 5 काढतो, असे काढतो. तर शेड्यूल हे काय? एस दर्शवतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी शेड्यूल्स एरिया, त्याच्यानंतर शेड्यूल्स ट्राईब, बरोबर आहे. यावरून सुद्धा नेमकं आपलं लक्षात ठेवतं शेड्यूल एरिया, शेड्यूल ट्राईब हे किती परिशिष्टामध्ये? 5व्या परिशिष्टामध्ये आहे. राष्ट्रपती एखादा तिथला जो काय ट्राईब एरिया आहे किंवा शेड्यूल एरिया आहे किंवा शेड्यूल ट्राईब आहे जर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेला असेल तर तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपती ट्राईब एरिया अथवा शेड्यूल्स एरियामध्ये त्याला घोषित करतो. म्हणजेच नेमकं शासनाचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करण्याचं काम कोण करतं? राष्ट्रपती करू शकतात. ओके. त्याच्यानंतर आपला परिशिष्ट किती या ठिकाणी 6व्या परिशिष्टामध्ये जायचे. तर 6व्या परिशिष्टामध्ये जाण्यासाठी इथं सुद्धा आपण काय करत आहोत की जसं की आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांमध्ये जात आहोत, बरोबर आहे. ट्राईब एरियाच आहे, ट्राईब एरिया, शेड्यूल्स एरिया, बरोबर आहे. या ठिकाणी जात आहोत. म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या घटकाकडे जात आहोत. जसे की जास्तीत जास्त ही जी काही क्रिया आहे आपल्याला जास्तीत जास्त नेमकं कुठं दिसून येते? ग्रामीण भागामध्ये, विशेषतः आदिवासी समाजामध्ये दिसून येते, बरोबर आहे. तर यामध्ये विशेष समावेश म्हणजे आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम, बरोबर आहे. हे जे काय ईशान्य भारतामध्ये जे काय घटक राज्य आहेत, आसाम आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, मणिपूर आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश आहे, असे इत्यादी त्या ठिकाणी घटक राज्य आपल्याला दिसून येतात. त्यापैकी कोणते घटक राज्य म्हणजे ईशान्य भारताचे कोणते घटक राज्य या ठिकाणी ट्राईब एरिया म्हणून नेमकं काय निदर्शनास आले किंवा नेमकं त्यांना शेड्यूल 6व्यामध्ये परिशिष्ट 6व्यामध्ये नेमकं त्यांना आपलं काय ट्राईब एरिया म्हणून नेमकं त्यांना कशी मान्यता मिळाली हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर पहा आता आपल्याला लक्षात ठेवायचंय कोणता? आसाम, नंतर त्रिपुरा, नंतर मेघालय आणि मिझोराम, बरोबर आहे. हे जे आहेत या काय जसे की या इथले जे काही हे काय क्षेत्र जे आहे ते नेमकं काय प्रशासनाला काय संबंधित तरतुदी नेमकं इथलं जे काही प्रशासन आहे म्हणजे आदिवासी क्षेत्रातील प्रशासनासंबंधी नेमकं काय तरतुदी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. मग आता ही जी गोष्ट आहे ती लक्षात कशात ठेवायची, बरोबर आहे. आता पहा या ठिकाणी आसाम मी या ठिकाणी उल्लेख करेन, थोडं मोठ्या अक्षरात देतो. आसाम हे कोणत्या अक्षर दर्शवलं जातं? टी अक्षराला. त्याच्यानंतर टी अक्षर कोणतं आहे? त्रिपुरा अक्षर टी अक्षर दर्शवू. मेघालय काय? यम आणि मिझोराम काय? यमच, बरोबर आहे.
मग यावरून मी असं लिहू शकतो, या ठिकाणी पहा एम इंटू एम आहे, तर AT बरोबर आहे, या ठिकाणी काय करतो मी एम स्क्वेअर. ओके. हा, मग आता या ठिकाणी अपवाद आहे पहा, इथं उल्लेख वाटतो तर करतो मी अपवाद. बरोबर आहे, अपवाद. आता तुम्हाला जर परीक्षेत असा प्रश्न पडला की आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम आणि मणिपूर यापैकी कोणतं क्षेत्र त्या ठिकाणी म्हणजे त्याला ट्राईब एरिया म्हणून त्याचा उल्लेख केला जात नाही, तर या ठिकाणी आपण 3 प्रश्नामध्ये थोडं घोंगावतो, जसं की कोणतं मेघालय, मिझोराम आणि मणिपूर. तर या ठिकाणी आपल्याला जर चुकून मणिपूर जर पर्याय जर झाला तर आपलं प्रश्न उत्तर काय चुकू शकतं. तर यासाठी आपल्याला अपवाद कोणत्या राज्याचा आहे, मणिपूर. राईट, मणिपूर. ओके, मणिपूर. मणिपूर सुद्धा नेमकं एम या अक्षराने दर्शवलं जातं, परंतु या ठिकाणी आपलं काय तयार झालेलं आहे, एटीएम तयार झालं. एटीएम मध्ये काय असतात, पैसे असतात. तर मणिपूरमध्ये नेमकं या ठिकाणी यामध्ये मनीमध्येच काय नेमकं पैसा नाही. बरोबर आहे. तर या ठिकाणी एटीएम मध्ये पैसे नाही, म्हणजे या ठिकाणी मणिपूर हा घटक नेमकं मधात परिशिष्ट 6व्या भागामध्ये मणिपूर हा विषय त्या ठिकाणी नाही, किंवा मणिपूर या घटक राज्याला त्या ठिकाणी ट्राईब एरिया म्हणून घोषित केलेलं नाही, किंवा मणिपूर हा घटक राज्य 6व्या परिशिष्टामध्ये नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. बरोबर आहे. मग या ठिकाणी आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम, आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम, बरोबर आहे, या घटक राज्यामध्ये असे 10 जिल्हे आहेत की त्यांना नेमकं जास्तीत जास्त नेमकं ट्राईब एरिया म्हणून नेमकं घोषित करण्याचं कार्य केलेलं आहे. तर आपण एका एकानं पाहूया. आपण या ठिकाणी पहिला घेऊ, मी या ठिकाणी घेतो आसाम. बरोबर आहे. आसाम या राज्यामध्ये, बरोबर, आसाम या राज्यामध्ये जर विचार जर केला तर काय, एक कर्बी आहे, दुसरा अँगलॉंग आहे. मी वाचण्याचंच काम करतो. कर्बी, अँगलॉंग हे 2 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर नॉर्थ काय कचहर हिल्स डिस्ट्रिक्ट आणि बोडोलँड आणि टेरिटोरियल. त्याच्यानंतर या ठिकाणी काय एरियाज डिस्ट्रिक्ट. बरोबर आहे. हे जे आहे ते नेमकं कुठले दिसून येतात आपल्याला, आसाममध्ये दिसून येतात. त्याच्यानंतर त्रिपुरा या घटक राज्यामध्ये त्रिपुराच नेमकं काय आहे, जिल्हा आहे. त्याच्यानंतर मेघालयमध्ये पहा, मेघालय. बरोबर आहे. मेघालयमध्ये अशी एकूण किती आहेत, गारो आहे, खासी आहे, जैंती आहे. बरोबर, असे 3 जिल्हे आहेत. आणि पुन्हा जे काही मिझोराम आहे, बरोबर, या ठिकाणी काय करतात, मिझोराम. राईट, मिझोराम. तर यामध्ये पहा चकमा आहे, मारा आहे आणि लाई आहे. बरोबर, असे एकूण 10 जिल्हे यांना नेमकं काय ट्राईब एरिया नेमकं या ठिकाणी काय घोषित केलेलं आहे. आणि हे जे काही एवढे म्हणजे आपल्या लक्षात जास्तीत जास्त ठेवायचे, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम हे नेमकं 6व्या परिशिष्टामध्ये ट्राईब एरिया म्हणून नेमकं काय निर्देशित झाले आहेत अथवा घोषित झाले आहेत, आणि हे 6व्या परिशिष्टामध्ये मोडले जातात. त्यामध्ये मेघालय हा घटक राज्य मणिपूर हा घटक राज्य त्याच्यामध्ये मोडला जात नाही, असं आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एक बार मी या ठिकाणी तुमचं रिव्हिजन करून घेईन की परिशिष्ट ज्यावेळेस नेमकं आपण संविधानासंबंधी जे काही परिशिष्ट बघत आहोत, त्या पहिल्या परिशिष्ट जे आहे ते पहिलं परिशिष्ट कशा संबंधी आहे, नावासंबंधी. एकूण 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, बरोबर, त्यांच्या नावासंबंधी आहे. दुसरं जे परिशिष्ट आहे ते आपले जे काही केंद्राचे राष्ट्रपती असतील, राज्यपाल असेल, बरोबर आहे, हे संपूर्ण जे काही सदस्य म्हणा किंवा नेमकं व्यक्ती म्हणा यांच्या मानधनाविषयी अथवा भत्त्याविषयी नेमकं त्या ठिकाणी पॉईंट दर्शवलेला आहे. आणि तिसरं जे शेड्यूल्स आहे, बरोबर, तिसरं जे शेड्यूल्स आहे हे जे काय पैसे घेतलेले व्यक्ती आहेत ही काय करतात, शपथ ग्रहण करतात, म्हणजे गोपनीयतेची शपथ घेतात. हे 3ऱ्या शेड्यूल्स मध्ये दिसून येतं. आणि 4थं शेड्यूल आपण आताच बघितलं आहे. यामध्ये जास्तीत जास्त कोणता घटक महत्वाचा आहे, राज्यसभांना आणि केंद्रशासित प्रदेशांना, बरोबर आहे ना, राज्यसभेसाठी केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि घटक राज्यांनी किती जागा आहेत हे नेमकं परिशिष्ट 4थ्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि राज्यसभा हे घटक राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे किंवा राज्यांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, म्हणून त्याला काउन्सिल ऑफ स्टेट असं म्हणतात. त्याच्यानंतर कनिष्ठ सभागृह लोअर हाऊस म्हणजे लोकसभा आहे, वरिष्ठ सभागृह अपर हाऊस म्हणजे काय राज्यसभा आहे. परिशिष्ट 5 मध्ये शेड्यूल्स एरिया आणि शेड्यूल्स ट्राईब, बरोबर आहे. यस वरून या ठिकाणी 5व्या परिशिष्टामध्ये आपण उल्लेख केला. या ठिकाणी सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या जर तिथली परिस्थिती मागासलेली असेल तर तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपती काय करतात, ट्राईब एरिया अथवा शेड्यूल्स एरिया म्हणून नेमकं त्या ठिकाणी घोषित करू शकतात आणि शासनाचं लक्ष तिकडे केंद्रित करू शकतात. हे किती शेड्यूल्स मध्ये झालं, 5व्या शेड्यूल्स मध्ये झालं. आणि 6वं जे शेड्यूल्स आहे त्या 6व्या शेड्यूल्स मध्ये आपला काय दिसून येतं, आसाम आहे, त्रिपुरा आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, मणिपूर आहे, त्याच्यानंतर बरेच अरुणाचल प्रदेश असे इत्यादी घटक राज्य आहेत. परंतु त्या एवढ्या घटक राज्यापैकी आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोराम, बरोबर आहे, हे 4 जे घटक राज्य आहेत हे ATM स्क्वेअर या सूत्राच्या मदतीने आपण लक्षात ठेवत आहोत. आणि त्या ठिकाणी मणिपूर हा अपवाद जर आला तर त्या ठिकाणी एटीएम मध्ये काय असतात, पैसे असतात. एटीएम मध्ये पैसे नसले म्हणजे नेमकं मणिपूर हा घटक परिशिष्ट 6 मध्ये वगळण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्याचा म्हणजे विषय घेतलेला नाही, किंवा नेमकं परिशिष्ट 6 मध्ये परिशिष्ट 6 मध्ये
घटक राज्य कोणतं मणिपूर हे नेमकं घेतलेलं नाही, बरोबर, असं आपल्या या ठिकाणी सांगता येतं, बरोबर. आणि त्यामध्ये एकूण 10 घटक राज्य, 10 या 4 घटक राज्यापैकी 10 जिल्हे मला काय ट्राईब एरिया नेमकं घोषित केले आहेत, या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, बरोबर आहे. तर अशा संदर्भात नेमकं या ठिकाणी आपण एकूण 6 परिशिष्ट नेमकं या ठिकाणी पूर्ण बघितलेले आहेत. आता याचं काय केलं पाहिजे, आपण जास्तीत जास्त रिव्हिजन केलं पाहिजे, वारंवार वाचन केलं पाहिजे, तरच नेमकं आपला काय होईल लक्षात राहील. आणि स्वतःच्या भाषेत तुम्ही देखील काय केलं पाहिजे, इंटरलायझेशन केलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण हे थांबणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता.